मालेगावप्रमाणे सिल्लोडमध्येही रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र दिली गेल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। सिल्लोडमध्ये 406 रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र दिली जात आहेत असं सोमय्या म्हणाले। 406 जणांचा भारतात जन्म झाल्याचा कोणताही पुरावा नसताना दाखला दिला गेला याकडे त्यांनी लक्ष वेधलंय। अर्जासोबत केवळ आधार कार्ड जोडलंय असं ते म्हणाले। सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी खान यांची हकालपट्टी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। सिल्लोड इथल्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देण्याची मागणी त्यांनी केली आहे। सिल्लोडमध्ये उशिरा जन्म दाखल्यासाठी 2024 मध्ये 4730 अर्ज आले। त्यातना तिथल्या एसडी यांनी एकही अर्ज रद्द केला नाही। तर त्यात 406 अर्ज असे आहे की ज्याच्या बरोबर भारतात जन्माचा त्यांच्याकडे एकही कागदपत्र पुरावा नाही। 3000 बांगलादेशींना सर्टिफिकेट देण्यात आले आहे। मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना आग्रह केला आहे की सिल्लोडचे एसडीएम पठाण यांना ताबडतोब निलंबित करावं, चौकशीचे आदेश द्यावे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।